Saregama idea Saregama नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगामा मध्ये. विजयादशमीचं सोनं लुटून झालेलं आहे आणि आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे एका जबरदस्त अशा स्पर्धेची. कारण सुरुवात झालेली आहे उपांत्यपूर्व फेरीला आणि या फेरीत पोहोचलेल्या 24 स्पर्धकांपैकी 6 स्पर्धक आज आपल्या सोबत आहेत आणि 6 स्पर्धकांची गाणी आपण काल ऐकली. पण आजच्या ह्या स्पर्धकांबरोबर आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी बघूया काल काय घडलं होतं. आयडिया सारेगमप पुन्हा नवे स्वप्न स्वरांचे या स्पर्धेचा कालचा भाग हा उपांत्यपूर्व फेरीचा पहिला भाग होता. विजयादशमीच्या मुहूर्तावर झी मराठीच्या सर्व कलाकारांसोबत सोनं लुटण्याचा आनंद घेत स्पर्धकांनी सीमोल्लंघन केलं. विख्यात पार्श्वगायिका साधना सरगम या विशेष परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. अवधूत सलीलच्या कोपरखळ्या कलाकारांची धमाल यामुळे कालचा भाग उत्तरोत्तर रंगतच गेला. त्याचाच परिणाम म्हणून की काय सर्व स्पर्धकांची गाणीही विलक्षण बहरत गेली. अजिंक्यतारा प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, अवधूत गुप्ते, पल्लवी जोशी आणि विशेष परीक्षक साधना सरगम यांनी या सुरेल मैफिलीत आपले सूर मिसळले. भागाच्या शेवटी निकाल जाहीर करण्यात आला. ओंकार कुष्टे आणि संविता चांदोरकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले, तर समीक्षा भोबे, श्रुती विश्वकर्मा, उर्मिला धनगर आणि सौरभ काडगावकर हे स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. यापैकी उर्मिला धनगर ही सलग दुसऱ्यांदा बेस्ट परफॉर्मर ठरली. आजच्या भागासाठी सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा. झी मराठीच्या सर्व कलाकारांबरोबर काल दसरा आपण साजरा केला आणि त्याचबरोबर अप्रतिम अशी गाणी सुद्धा ऐकली. आणि कालचा एकंदर सगळा भाग पाहता एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आलेली आहे की ही स्पर्धा इथून पुढे अगदी अटीतटीची होणार आहे. त्यामुळे खरी परीक्षा आता परीक्षकांची आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपल्या परीक्षकांचं स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत. टाळ्यांनी स्वागत करूया विख्यात संगीतकार रवी दाते. काका, खूप खूप स्वागत तुमचं आयडिया सारेगामा मध्ये. मी बरेच दिवस थांबले होते तुमच्यासाठी. आज तुम्हाला इकडे बघून खरंच खूप बरं वाटतंय. रवी काका, आज आपल्यासोबत 6 स्पर्धक आहेत आणि ही जी नवी स्पर्धा आता सुरू झालेली आहे, पुन्हा नवा शोध, नव्या स्वप्नाचा शोध, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फार टॅलेंटेड मुलं आहे. मी त्यांना एवढं सांगेन की फक्त कॉन्फिडन्स नाही का, आपल्या आई वडिलांचं आणि गुरुचं स्मरण करून घ्या. तुम्हाला काही डिफिकल्टी येणार नाही कोणत्या प्रकारची. त्याच्यावर एक अप्रतिम उर्दू शेर थोडा ऐकत होता एक की जब झोके मुकम्मल लेके डूबे डूबने वाला. झोके मुकम्मल म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, पूर्ण कॉन्फिडन्स. जब झोके मुकम्मल लेके डूबे डूबने वाला, जहाँ साहिल नहीं होता साहिल होता जाता है. तर रवी काका, थँक्यू व्हेरी मच. आणि मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्थानापन्न व्हा. मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत आपले स्पर्धक तयार. पुन्हा एकदा येऊन लोकांचं मनोरंजन करायचं आणि भरपूर मार्क कमवायचे आहेत. सो ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत सगळ्या स्पर्धकांसाठी, कारण पुढची फेरी सुरू झालेली आहे. आणि सर्वप्रथम आपल्या समोर येते, पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूया, अपूर्वा गज्जला. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर्वप्रथम तू आता पुढच्या फेरीत पोहोचलेली आहेस. काय फिलिंग्स आहेत नेमके? आणखीन ह्यानंतर आणखीन एक फेरी क्रॉस करायची आणि त्यानंतर मग फायनल्सपर्यंत पोहोचायचंय. डिफिकल्ट झालेली आहे स्पर्धा, पण एकदा वी हॅव ऑलरेडी परफॉर्म्ड ऑन द स्टेज, तर इतकं टेन्शन नाही, थोडंसं आहे पण नॉट मच. वंडरफुल. म्हणजे जितकं पाहिजे तितकंच आहे आणि नको ते टेन्शन नाही आहे. आणि तुझी गाणी पहिले दोन्ही खेपेची गाणी खूप छान झाली होती, तसंच होते. थँक्यू. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा.
खूप छान झालं व्हेरी नाईस. कसं वाटतं आता? रिलॅक्स. पण एक गाणं आहे अजून. या बट मुश्किल है. तू तिकडनं चालत येताना तुझा चेहरा आणि सगळं बॉडी लँग्वेज कशी होती माहितीये, ते स्वयंवराला वगैरे आता येतात ना की कोण कोण असतील आणि मला कसं चेहऱ्यावर तू बसले असतानाच मला तेव्हापासून ते एक्सप्रेशन तुझं जाणवत होतं. ते गौरीहाराच्या आधी पूजा वगैरे करतात ना, इतकं तू सिन्सिअरली सगळं गाणं गायलंस. आणि उगीच खरंच काय चूक काढण्यात उगीच चौगीच शोधण्यात अर्थ नाही, कारण मला चूक काही दिसली नाही गाण्यामध्ये. तू तुझ्या आवाजात गायलीस, अजिबात नक्कल न करता तुझ्यासारखं गाणं गायलीस. आणि एखादं छान सगळं जेवण झाल्यानंतर तरी म्हणायचं की तरी पान असतं तर अजून मजा आली असती, असं मला वाटत नाही. छान जेवण झालं तर छान जेवण झालं, त्यामुळे छान गाणं झालं तर छान गाणं झालं. व्हेरी गुड. रवी काका? फार सुंदर झालं गाणं तुझं. थँक्यू. सूर ताल सगळं सांभाळून, आणि तुला जे पोचवायचं होतं ते आमच्यापर्यंत पोचलंय. व्हेरी गुड. मस्त झालं गाणं, खूप छान झालं. तुझ्या आवाजाबद्दल तर मी तुला केवढं आज म्हणजे लेक्चर माहितीच आहे तुला की लेक्चरमध्ये चांगल्या अर्थाने खूप कौतुक करतो मी तिच्या आवाजाचं, की एक युनिक वेगळा आवाज आहे. आणि ह्या आजच्या मैफिलीची सुरुवात तू अशाच एका शांत गाण्याने केलीस. त्या गाण्याची सुरुवात छान अशी ती मोठी बासरी वाजून त्यांनी केली, आणि त्या बासरीतनं कसा येणारा तो सूर होता, असा गंभीर शांत, तसाच तुझ्या गळ्यातनं देखील सूर आला. थँक्यू सर. तर एकदम मस्त, म्हणजे मजा आली. आणि त्यामुळे आणि सुरुवात झाली सगळं. व्हेरी गुड. सो गुड स्टार्ट अपूर्वा. वंडरफुल. मिळालेलं आहे. नो प्रॉब्लेम. एक गाणं आहे अजून, त्याच्यात आपण नी मिळवूया. ऑल द बेस्ट. थँक्यू. सारेगमप I get सारेगमप